प्रभाग क्रमांक 14 मध्ये सामाजिक कार्याचा नवा अध्याय. जागृती दत्तू गांगुर्डे निवडणूक रिंगणात. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून बब्बू शेख यांच्या पत्नी जागृती दत्तू गांगुर्डे यांनी निवडणूक रिंगणात उतरत आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. गेल्या सुमारे 3 दशकांपासून बब्बू शेख यांनी प्रभागात सातत्याने सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. गरजू नागरिकांना मदत, युवकांसाठी विविध उपक्रम तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्य वाटप, औषधोपचारासाठी मदत व गरजू कुटुंबांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले होते. त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आजही आपुलकी व विश्वासाचे वातावरण आहे. याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत जागृती दत्तू गांगुर्डे यांनी निवडणूक लढतीत उडी घेतली आहे. महिलांचे प्रश्न, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या दर्जेदार अंमलबजावणीवर भर देण्याचा त्यांचा निर्धार आहे. सामाजिक बांधिलकी हीच माझी ओळख असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून विविध उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. जागृती दत्तू गांगुर्डे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक लढत अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार आहेत जागृती दत्तू गांगुर्डे. या बब्बू शेख यांच्या पत्नी आहेत. बब्बू शेख यांनी गेल्या 30 वर्षांपासून अनेक सामाजिक कार्य केले आहे. पोलीस स्टेशनचे असो किंवा सामान्य नागरिकांना कोणतीही समस्या असो त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आणि बब्बू शेख यांच्या पत्नी आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा त्यांनी निर्धार केले. तसेच कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील त्यांनी अगदी सामान्य नागरिकांचे देखील त्यांचे काही रुग्ण असतील किंवा त्यांचे काही तपासण्या असतील किंवा काही रुग्णवाहिकेचा खर्च असेल तो देखील त्यांनी त्यांच्या स्वतःच्या याने केला आहे. तर आपण ताईंकडनं जाणून घेऊया, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्यांचं मुख्य उद्देश काय असणार आहे. आता ताईंकडनं माहिती जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 14 मधील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय. हमारा नगर सेवक ऐसे अच्छा होना कि सब काम पूरा करे और सब जाके और जिम्मेदारी पूरी करे. जब काम धंधे नहीं आदमियों को वो करे, गली में जो भी प्रॉब्लम होता है वो सब जाके वहाँ करे. हाँ, हमको नगर सेवक अच्छा मांगता, ऐसा ही मांगता कि सब करे, सब काम करे. उन्होंने क्या क्या काम किया बब्बू ने? इसका जो भी प्रॉब्लम है दवा खाने का, बीमारी प्रॉब्लम सब सॉल्व करे उन्होंने. आता आपल्यासोबत अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बब्बू ने जो भी काम करा आज तक, जो भी इसने करा गरीबों के वास्ते अच्छा काम करा और आगे भी करेगा. 25 साल से वो जो लोगों को गरीबों को देखते आ रहा, आगे भी और अच्छे से देखेंगे, ध्यान देंगे, सब काम करेंगे. और जो भी गरीबों को दवा खाने में, शादियाँ में, हर काम में बब्बू आगे है और सब बब्बू को अच्छी इज्जत भी देते. और तुम अब उसको मतलब इधर हमारे एरिया में बब्बू ने बहुत काम किए. दवाखाने, हॉस्पिटल, किसी की गरीबों की मदद, ये रोड बनाना, जो भी है सब कुछ किया है बब्बू ने. अब इसके आगे जागृती दत्तू गांगुर्डे ये भी इनको मतलब देंगे. आगे हमारे को उतनी उम्मीद है कि ये भी आगे सब कुछ करेंगे. हमारे लिए बब्बू ने किए है, अब ये भी करेंगे. दत्तू गांगुर्डे, मी प्रभाग क्रमांक 14 मधून उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी उमेदवारी करत आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ. आजपर्यंत माझ्या मिस्टरांनी जे कार्य केले आहे 25 वर्षापर्यंत, पावलावर पाऊल ठेवून मी यापुढे काम करेन आणि जास्तीत जास्त प्रयत्न करेल की माझ्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा मी प्रयत्न करेन.
नक्कीच आता आपल्याला ताईंनी सांगितलं की त्यांनी जनतेचं एक सामाजिक कार्य करण्याचा निर्धार केलाच आहे आणि त्या प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी करीत आहेत. नक्कीच त्यांचे जे पती आहेत बब्बू शेख यांनी अनेक वर्षांपासून अनेक काळापासून सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच हातभार लावला आहे आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ताई देखील काम करीत आहेत आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.